तर मित्रांनो आज सर्व्हिसिंग मध्ये एवढा टाइम गेला ना काय सांगू, मला वाटलं होतं हा इश्यू होईल. आता काय झालं सांगतो तुम्हाला पुढं. तर नाईट शिफ्टला जाऊन आल्यानंतर दुपारी 4 वाजता आपण उठलो, तेव्हा झाली आपली सकाळ. तर जिमला जायचं होतं म्हणून एक ग्लास गरम पाणी पिलं आणि आलो डायरेक्ट जिमला. तर आज आपल्याला लेगला ट्रेन करायचं होतं, त्यामुळे सर्वात पहिला केला कार्डिओ कंप्लीट आणि लवकर लेगला ट्रेन करून केला आपला आजचा वर्कआउट डन. आणि घरी आल्याला जो आनंद झालाय ना काय सांगू, ते तुम्ही बघू शकता व्हिडिओ. रूममेटने जेवणासाठी जेवण आणि चपाती बनवून ठेवल्या होत्या. अच्छे से रोटी बना लो भाई, अच्छे से बनाना. हाँ भाई, अच्छे से बना रहा है. अच्छे से बनाओ. चलो चला, रूममेट मस्त की बनवता आपली रोटी म्हणजे चपाती. आता मस्त की आपल्याला फक्त खाऊन जायचं आरामात. तर चला जावा खायला. नंतर आपण जेवण करून केली तयारी, कामावर जायची. त्यानंतर आलो इथं गाडी काढली आणि सर्वात पहिले नेहमीप्रमाणे आलो इथं सीएनजी भरायला. सीएनजी भरल्यानंतर सर्वात पहिली रेक पाहिली होती रॅपिडोची, ती कंप्लीट केली. त्यानंतर एक दुसरी ट्रिप लागली यांची, इथं स्वारगेटला ड्रॉप करायचं होतं, स्वारगेटला ड्रॉप केली आणि स्वारगेटला ट्रिप ड्रॉप केली. तशी तिथनं लागली मला विले पार्लीची. लवकर लागले, आता वाजले 11:30 म्हणजे 1:30 अडीच 12:30 2 ते 2:30 पर्यंत आपण ड्रॉप करून टाकू. तर बघूया काय होतं त्या कस्टमरच्या लोकेशन. पिकअप करून डायरेक्ट एक्सप्रेस हायवेला लागून नॉन स्टॉप आलो इथं मुंबई एअरपोर्टला आणि इथं कस्टमरला ड्रॉप केलं आणि कस्टमरने दिले आपल्याला हे कॅश रुपये. ही कॅश घेऊन आलो आपण इथं सीएनजी भरायला. सीएनजी फुल केला, तेवढा बघितला पाठच्या टायर मध्ये हवा कमी होते, बघितलं तर हा खिळा व्हायचा घुसला होता. पण बोला आपल्याला काय टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण आपण पेट्रोल पंपवरच होता, इथं हवा भरायला सिस्टम होती आपल्याकडे. आणि मेन गोष्ट पंक्चर काढायला आपल्याकडे हे पंक्चर किट होतं, याच्याने आपण पंक्चर काढले आणि परत आपल्या टायर मध्ये हवा फिल केली, म्हणजे ₹0 आपल्या टायरचा पंक्चर निघालाय आणि इथं ₹150 आपले वाचले. तर मित्रांनो खरंच ही किट खूप उपयोगी आहे. तर तुम्ही ही फ्लिपकार्ट अमेझॉनवर मागू शकता, 150 ते 200 रुपयामध्ये येते आणि तुमचे खूप सारे पैसे नक्की वाचतील. त्यानंतर आपल्याला लागलेली वाघोलीची ट्रिप. तर गेलो इथं कस्टमरला पिकअप केले, नॉन स्टॉप एक्सप्रेस हायवेने न थांबता डायरेक्ट आलो इथं वाघोलीला आणि कस्टमरला ड्रॉप केले. तर मित्रांनो कस्टमरला ड्रॉप केलं आणि आता मी इथं वाघोलीमध्ये आणि आज संडे. तर माझा डोक्यात हेच विचार आले, तर आज तर संडे, आता तिथं मी कामावर जाणार नाही कारण आज सुट्टी आहे. तर आज गाडी सर्व्हिसिंग करून घेतो. आता वाघोलीला आलोय तर वाजले 7. मी जेवढा विचार केला लय लवकर आला आपण, म्हणजे 2.5 तासात लागले ते यायला. तर आता जातो गॅरेज जवळ, गाडी लावतो आणि जरा झोपतो इथं, मला येत आहे मग खूप झोप लागत होती. तर आलो गॅरेज मध्ये. आल्याला सर्वात पहिले घेतली आपली गाडी सर्व्हिसिंग करायला, कारण हे वाघोली एसन ऑटोमोबाईलवरूनच मी नेहमी इथनच माझी फक्त गाडी सर्व्हिसिंग करतो. हे सगळ्यांना जे माझ्या आधीचे व्हिडिओ बघतात त्यांना माहित असेल. आपली गाडी सर्व्हिसिंग घेतलेली, फक्त हा इश्यू आहे आपला पाठच्या टायरचा नट स्लिप झालेला, म्हणजे ओपनच नव्हता होत, त्यामुळे तो आपल्याला कट करून काढावा लागला. कट करून काढल्यानंतर त्याला नवीन लावला. ₹50चा नट आहे फक्त काढायला टाइम झालाय खूप, म्हणजे तासभर माझे इथंच गेले आमचे. तर चला मित्रांनो झाली आपली गाडीची सर्व्हिसिंग, गाडी काढली आणि रॅपिडोच्या 2 ट्रिप कंप्लीट केला. त्यानंतर आपण इथं पिंपरी मार्केट मध्ये आलतो, जरा शॉपिंग करायची होती. तर आज संडे होता म्हणून आज म्हटलं चिकन बनवायचं म्हणून आलो इथे चिकन शॉप आणि चिकन घेतलं आणि घरी आल्या मस्त केली तयारी चिकन बनवायची आणि झालं मस्त की आपलं चिकन बनवून आणि घेतलं आपण जेवण करायला. तर चला मित्रांनो आजचा दिवस इथं संपला. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि मला फॉलो करा.